लोभ माणसाला कोणत्या अवस्थेला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. लोभ अति वाढल्यास आपल्या हातून कोणतेही पापकर्म घडू शकते. यावर आधारित बोधिसत्वाने सांगितलेली गोष्ट ऐकूया. बोधिसत्व एकदा ब्राह्मण कुलात जन्मला होता. वयात आल्यावर एका कुलीन कन्येबरोबर त्याचे लग्न होऊन त्या संबंधापासून त्याला 3 मुली झाल्या. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या मुलींची लग्न कार्य होईपर्यंत तो जगला नाही. मेल्यावर तो हिमालयातील एका हंसकुलात जन्मला. त्याच्या पूर्वपुण्याईमुळे मधून मधून त्याला सोन्याची पिसे फुटत असायची आणि पूर्वजन्मीचे स्मरण करण्या इतकेही त्याच्या अंगी सामर्थ्य होते. तो बराच मोठा झाल्यावर पूर्वजन्मी आपण कोण होतो याचा विचार करीत बसला आणि त्याच्या सामर्थ्याने पूर्वजन्माची त्याला सर्व आठवण झाली. आपल्या पोरक्या मुलींना आणि अनाथ स्त्रीला टाकून कर्मगतीमुळे मरण आले याचे त्याला क्षणभर दुःख झाले. पण तो आपल्या मनाशीच म्हणाला, आता शोक करीत बसण्यात अर्थ नाही. सर्व प्राणी कर्माला वश असल्यामुळे कर्म जी गोष्ट घडवून आणते तिचा त्यांनी विषाद मानता कामा नये. माझ्या पूर्वजन्मीच्या कुटुंबांची जर विपन्नावस्था असेल तर मला त्यांना या हंस्योनीत जगून देखील थोडीभूत मदत करता येण्यासारखी आहे, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. माझी पिसे जुनी झाल्यावर सोन्याची बंत असतात, असे एखादे पीस 8-4 दिवसांनी त्यांना दिले असता ती आपला निर्वाह करून सुखाने राहतील. असा विचार करून तो हंस तेथून उडाला आणि थेट आपल्या पूर्वजन्मींच्या घरी गेला. त्याला आपल्या पूर्व कुटुंबाची दुर्दशा तेव्हाच दिसून आली. बाई दळण कांडण करून निर्वाह करीत होती व त्या 3 मुली मुलांना सांभाळण्याची वगैरे कामे करून कसा तरी निर्वाह करीत असायची. घराची पूर्वीची सर्व शोभा नष्ट झाली होती. ती सर्व स्थिती पाहून हंसाला फार किम आली व तो त्या मुलींना म्हणाला, मुलींनो, तुम्ही अत्यंत दुर्गत दिसता, परंतु तुमची दुर्दशा संपत आली असे समजा. 2-4 दिवसांआड तुम्हाला एक सोन्याचे पीस देत जाईल. त्यावर तुम्हा सर्वांचा निर्वाह होऊन शिवाय थोडा द्रव्यसंचय देखील करिता येईल. मुली म्हणाल्या, पण तू पक्षी असून एवढा मोठा आम्हांवर उपकार करू पाहतोस याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटते. आमच्या शेजाया पाजायांना आणि सोया धायांना या आमच्या विपन्न स्थितीबद्दल काहीच वाटत नाही, परंतु तुझ्या सारख्या पक्षाला आमची एवढी कीम का यावी बरे. हंस म्हणाला, मी पूर्वजन्मी तुमचा बाप होतो. कर्मगतीने या योनींत मी जन्मलो आहे. तथापि पूर्व पुण्याईमुळे माझी पिसे सोन्याची होतात. मला मनुष्यासारखे बोलता येते व पूर्वजन्मी मी कसा होतो याचे स्मरण करता येते. हे हंसाचे वृत्त ऐकून त्या मुली चकित झाल्या व आईपाशी धामवत जाऊन त्यांनी ते तिला कळविले. आपणाजवळ थोडेसे शिल्लक असलेले दाणे त्यांनी त्या हंसाला चारले व त्याला प्याव्यास पाणी दिले. त्याने सोन्याचे 1 पीस दिले व तो तेथून उडून गेला. हा क्रम पुष्कळ दिवस चालला होता. 1-2 दिवसाआड हंसाने येऊन सोन्याचे पीस देऊन जावे व त्यांनी ते पीस विकून आपला निर्वाह करावा. या योगे त्या कुटुंबाला लवकरच ऊर्जितावस्था आली. मुलींच्या अंगावर दागदागिने दिसू लागले, परंतु त्या विधवाबाईची एवढ्याने तृप्ती झाली नाही. एके दिवशी ती आपल्या मुलींना म्हणाली, मुलींनो, पशुपक्षादिकांच्या योनींत जन्मलेल्या प्राण्याचा विश्वास मानता येत नाही. आज जरी हा हंस आम्हाला सोन्याची पिसे देत असला तरी याचे प्रेम असेच कायम राहील असे कोणी सांगावे. तेव्हा एके दिवशी याला पकडून याची सर्व पिसे आपण काढून घेऊ. मुलींना आईची ही मसलत पसंत पडली नाही. त्या म्हणाल्या, हा हंस जरी पक्षाच्या वंशातला आहे तरी पूर्वजन्मींचा तो आमचा पिता आहे. त्याने आमच्यावर अनंत उपकार केले आहेत आणि आता आम्ही त्याला क्रूरपणे कसे वागवावे. आई म्हणाली, काय तरी वेड्या मुली आहेत. आम्ही जर त्यांची पिसे एकदम उपटून घेतली तर त्यात क्रूरपणा कसला. पशुपक्षादिक प्राण्याला मनुष्यासारख्या वेदना बाधत नसतात.
घोड्याला किंवा बैलाला चाबकांनी मारले असता मनुष्यासारखी त्याला इजा होत नसते. त्यांची जर आम्ही पिसे काढून घेतली तर थोडक्या अवधीत त्याला पिसे फुटतील. आम्ही सर्व पिसे काढून घेतल्याबद्दल त्याला वाईट मुळीच वाटणार नाही. दाणापाणी देऊन चांगले संगोपन करू म्हणजे झाले, परंतु मुलींची मने आईच्या या उपदेशाला वळली नाहीत. त्यांनी आपल्या पूर्वजन्मीच्या पित्याची यथायोग्य सेवा करण्याचा क्रम तसाच पुढे चालविला. एके दिवशी मुली बाहेर गेल्या होत्या. आई एकटीच घरात होती. इतक्यात हंस आला तेव्हा ती त्याला म्हणाली, पूर्वजन्मींचा आमचा निराळा संबंध असल्याकारणाने माझ्या मुलीसमोर तुम्हापाशी बोलण्याला मला लाज वाटते. पण आज तुम्ही अशा संधीला आलात हे फार चांगले झाले. मला तुमचे अंग जरा चाचपडून पाहू द्या ना. हंस बिचारा रोजच्या जागेवरून खाली येऊन बसला तेव्हा त्या कर्कश स्त्रीने जवळ जाऊन त्याची मानगुटी धरली व त्याची सर्व पिसे लुबाडून घेतली. तो वेदनेने व्याकुळ होऊन तेथेच निचेष्टीत पडला. या बाईने ती पिसे लपवून ठेविली. इतक्यात मुली घरी आल्या. त्यांनी हंसाची ही दुर्दशा पाहून त्याला जवळ घेतले व म्हणाल्या, तुमची ही दुर्दशा का झाली? हंस म्हणाला, तुमच्या आईला विचारा म्हणजे समजेल. आईला विचारले तेव्हा सर्व गोष्ट कळून आली. पुढे पिसे तपासून पाहतात तो एक सोडून बाकी सर्व साधी होती. ती पक्वन झाल्यामुळे सोन्याची बनली नव्हती. या आईच्या कृत्याबद्दल मुलींना किती वाईट वाटत असेल याची कल्पनाच केली पाहिजे. त्यांनी त्या हंसाचे चांगले संगोपन केले. परंतु नवीन पिसे फुटून उडण्याचे सामर्थ्य आल्याबरोबर तो तेथून हिमालयांवर गेला आणि तेथेच कायम राहिला. बाईने हाव व लोभापोटी केलेल्या कृत्याने स्वतःचे व मुलीचे अतोनात नुकसान केले. बोधिसत्व विचार करीत होते की लोभामुळे माणूस कोणते पापकर्म करेल हे सांगता येत नाही, म्हणून आपण सुख प्राप्तीसाठी लोभाचा त्याग केला पाहिजे.